आज आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट करतोय ज्याच्यामध्ये आपण मोस्टली फोकस करतोय इक्विटी अँड डेरिव्हेटिव्ह मार्केट. तर हा जो सेशन असेल किंवा इथून जो आपला कोर्स असेल तो नियर अबाउट 1 मंथचा कोर्स असेल. इव्हनिंग 9 to 10 आपला ऑफलाईन बॅच असेल किंवा आपण जो म्हणतो सॉरी थेरी लेक्चर असेल आणि सकाळी 9:15 वाजता आपलं लाईव्ह सेशन असेल. म्हणजे तुम्हाला दिवसातून 2 वेळा जॉईन करायचंय. कारण जे आपण इव्हनिंगला थेरी लेक्चर घेणार आहोत त्याचं जे काही प्रॅक्टिकल आहे तो आपण मंडे मॉर्निंग पुन्हा नेक्स्ट डेचा जो लाईव्ह सेशन असेल त्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके. तर आज ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आपण मोस्टली फोकस करतोय आपण डे ट्रेडिंग. डेली आपल्याला इन्कम कसं जनरेट करायचं आहे किंवा वीकली आपल्याला इन्कम कसं जनरेट करायचं. तर हा सगळा स्किलचा प्रॅक्टिसचा पार्ट आहे तो आपण 1 बाय 1 बघणार आहोत. तर थोडक्यात आपण बेसिकचा पार्ट जो आहे तो आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत. तर आज आपल्याला बघायचं आहे की आपण जो काय आपल्या सेशन मध्ये जे आपण म्हणलेलं आहे की इक्विटी मार्केट अँड डेरिव्हेटिव्ह मार्केट. ओके. तर इक्विटी मार्केट आपण जो बघतो इक्विटी मार्केट अँड सेकंड आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट. तर आता आपण इक्विटी मार्केट म्हणजे जिथे आपण कसं ऍक्च्युली स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट म्हणजे काय, इथे हा जो आहे हा सिक्युरिटी मार्केटचा पार्ट आहे. सिक्युरिटी मार्केट म्हणजे काय, आपण इथे सिक्युरिटी एक्सचेंज करतो. बरोबर आहे. म्हणजे आज आपण पैसे इन्व्हेस्ट करायला तयार आहोत पण कुठे, जिथे माझ्या पैशांना सिक्युरिटी आहे. बरोबर आहे. तर कुठेही आपण गेलात तर जे पैसे आपण इन्व्हेस्ट जिथे करतो की जिथे सिक्युरिटी आहे. सेम असा स्टॉक मार्केट आहे. प्रत्येक देशामध्ये स्टॉक मार्केट आहे. प्रत्येक ठिकाणी आपण इथे सिक्युरिटी एक्सचेंज करतो. ऍक्च्युअली याचं जर नाव म्हणलं तर हा सिक्युरिटी मार्केट आहे. ओके. तर सिक्युरिटी मार्केटच्या अंडर आपण इक्विटी मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट बघतो. आपल्या इंडियामध्ये नॅशनल लेवलला 3 स्टॉक एक्सचेंज आहेत, NSE, BSE आणि MCX. हे सिक्युरिटी मार्केट आहेत. ओके. तर जो काय आणखी जो बेसिकचा पार्ट आहे तो माझ्या युट्यूब चॅनल आहे. पण आपल्याला जो काय आहे तो टार्गेट ओरिएंटेड हा सिलेबस याच्यात आपल्याला घ्यायचा आहे. ओके. तर इक्विटी मार्केटमध्ये मी आता इथे काय करणार आहे, ट्रेडिंग करणार आहे. बरोबर आहे. तर ट्रेडिंग करायचं असेल तर माझ्याकडे सगळ्यात आधी डीमॅट अकाउंट लागेल. ओके. तर ऑलमोस्ट माझ्या मते सगळ्यांकडे डीमॅट अकाउंट हे ऑलरेडी आहेतच. तर डीमॅट अकाउंट थ्रूच आपण इथे ट्रेडिंग करू शकतो. तर इक्विटी मार्केटमध्ये जर आपण कन्सिडर केला तर इक्विटी मार्केटमध्ये आपण बघू शकतो की 3 टाईप आपण इथे कन्सिडर करू शकतो. फर्स्ट आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. ओके. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, जर एखादा स्टॉक मी घेतला, टाटा मोटरचा स्टॉक घेतला आणि तो मी मोर दॅन 6 मंथ 1 इयर होल्ड केला, तर अशा इन्व्हेस्टमेंटला आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतो. म्हणजे ड्युरेशन काय, मोर दॅन 6 मंथ और 1 इयर. ओके. आणि त्यानंतर तो मी सेल आउट केला. बरोबर आहे. तर ऍक्च्युअल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे मिनिमम 5 इयर्स मी असं कन्सिडर करेन. पण आपण जर थेरॉटिकली बघितलं तर मोर दॅन 6 मंथ किंवा 1 इयर. ओके. आणि तो मी सेल आउट केला, प्रॉफिट बुक केला, तर ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झाली. सेकंड येतं स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, मी टाटा मोटरचे 100 शेअर घेतले आणि मी एक 3 to 7 डेज मी तो होल्ड केला. मोर दॅन 3 डेज 7 डेज मी होल्ड केला आणि तिथे मला 3% 4% रिटर्न्स मिळाले, मी सेल आउट करून टाकलं. तर त्या पोझिशनला मी स्विंग ट्रेडिंग म्हणेन. ओके. म्हणजे याचा ड्युरेशन 3 to 10 डेज असं आपण कन्सिडर करू शकतो. आणि थर्ड जो येतो इक्विटीमध्ये येतो इंट्राडे. इंट्राडे म्हणजे काय, मी टाटा मोटरचे 100 शेअर घेतले सकाळी 9-10 वाजता आणि पुन्हा मला दुपारी 2-3 वाजता मला 3% 4% रिटर्न भेटले, मी सेल आउट करून टाकले. म्हणजे आजच्या आज मी घेतलं आणि आजच्या आज विकून टाकलं. तर ह्या पार्टला आपण काय म्हणतो, इंट्राडे म्हणतो. बघा ड्युरेशन लॉंग टर्म मी म्हणेन मोर दॅन 6 मंथ. इंट्राडे स्विंग 3 to 10 डेज. इंट्राडे आवर टू 1 डे. ओके. तर हे आपण करू शकतो इक्विटी मार्केटमध्ये. इन्व्हेस्टमेंट करू शकतो, स्विंग ट्रेडिंग करू शकतो, त्या स्टॉकचे इंट्राडे पण आपण करू शकतो. तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपण मोस्टली बघतोय की इथे कॉन्ट्रॅक्ट आपण बाय सेल करतो. बरोबर आहे. ते कॉन्ट्रॅक्ट आता इथे 2 पार्ट येतात. एक येतो ऑप्शन आणि सेकंड येतो फ्युचर. ओके. याचा इन डिटेल आपण बघूया नंतर. तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपण इथे कॉन्ट्रॅक्ट घेतो. ओके.
म्हणजे इक्विटीला बघून आपण इथे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कॉन्ट्रॅक्ट काय करतोय, बाय सेल करतोय. बरोबर आहे. तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये मोस्टली सगळ्यांचा जो इंटरेस्ट एरिया जो पार्ट आहे तो आहे ऑप्शन. बरोबर आहे. तर ऑप्शनला आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे छापण्याची मशीन म्हणतो, पण तसाच जर बघितला तर हा पैसे जाळण्याचाही मशीन आहे. ओके. तर इथे आपण प्रॉपर जर स्किल यूज नाही केला तर इथे आपल्याला मोठे लॉसेस पण होऊ शकतात. ओके. तर कमी पैशामध्ये जास्त पैसे कमवण्याची सध्या जी मेथड म्हणतायत ते ऑप्शन ट्रेडिंग हे म्हणतात, सगळ्यांचा तो अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे. ओके. तर सगळेजण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये इंटरेस्टेड आहेत. बऱ्याच जणांकडून रिकमेंडेशन होतं, तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सनी, तुम्ही युट्यूब चॅनलला बघताय, मीडिया थ्रू बघताय, तर प्रत्येकांना वाटतं की आपण ही ट्रेडिंग हे केलं पाहिजे. पण याचे बरेच ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर इक्विटी मार्केटमध्ये आपण बघतोय की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये मोस्टली काय केलं जातं, ऑप्शन मध्ये एक आणखी एक मेथड वापरली जाते, त्याला आपण म्हणतो स्कॅल्पिंग. ओके. तर स्कॅल्पिंग म्हणजे काय, इथे मी कॉन्ट्रॅक्ट बाय करतोय आणि मी माझा इथे होल्डिंग ड्युरेशन आहे सेकंड टू मिनिट्स. ओके. काही कॉन्ट्रॅक्ट मी बाय करतोय, सेल करतोय, सेकंड टू मिनिट्स ठेवतोय आणि तिथे मी प्रॉफिट घेत करतोय. ओके. तर एकूण ट्रेडिंग करण्याचे म्हणजे आपण जर बघितलं तर पहिला येतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, सेकंड येतो स्विंग ट्रेडिंग, थर्ड येतो इंट्राडे आणि फोर्थ येतो स्कॅल्पिंग. ओके. आणि प्रत्येकाचे ड्युरेशन तुम्हाला लक्षात आलेले आहेत. ओके. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मोर दॅन 6 मंथ, 5, 10, 15, 20 इयर्स. स्विंग ट्रेडिंग 3 to 10 days. वीकली तुम्ही ते पैसे कमवू शकता. इंट्राडे आवर टू 1 day. आणि त्यामध्ये आणखी आहे स्कॅल्पिंग. ओके. तर स्कॅल्पिंगचा ड्युरेशन आणखी त्यापेक्षा कमी आहे. माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? ओके. स्कॅल्पिंगचा ड्युरेशन आहे तो सेकंड टू मिनिट्स आहे. ओके. तर हे आहे. त्यात नंतर फ्युचर आहे. मोस्टली आपला जो हा कोर्स आहे, आता ह्या कोर्स बद्दल मला जर सांगायचं म्हटलं तर याचे लिमिटेड सीटच मी ठेवणार आहे. मॅक्स 15 ते 20 स्टुडंटच ज्यांना मला पर्सनली गाईड करता येईल. ओके. तर शक्यतो जे अ, करणार आहे त्यांनी 1-2 दिवसामध्ये मला पूर्णपणे कॉन्टॅक्ट करून सांगा. कारण हा जो प्रोफेशन आहे, मी आतापर्यंत एक्सपिरियन्स आहे की, आणि अशाच लोकांनी इंटरेस्ट घ्या की जे फुल टाइम करू शकतात. ओके. तर त्या लोकांना ज्यांना, आणि अशाच लोकांनी इंटरेस्ट घ्या की जे मॅक्स टाइम ह्याला देऊ शकतात किंवा ह्याच्याबद्दलचा अभ्यास करू शकतात. बरोबर आहे की तुम्ही मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमचा जॉब सोडून किंवा तुमचा बिझनेस बंद करून ऑप्शन ट्रेडिंग शिका. ओके. कारण तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये, जॉबमध्ये खूप चांगला ग्रोथ करू शकता. असं नाही की ऑप्शनच केलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही जिथे आहात तिथे परफेक्ट आहात. ओके. ज्यांना हे शिकायचं आहे तर त्यांनी थोडं अटेन्शन द्या. ह्याला कॅज्युअली घेऊ नका, पार्ट टाइम कन्सिडर करू नका. ओके. तर हा फार डेंजर प्रोफेशन आहे. तर तुम्ही याचे भरपूर निगेटिव्ह पार्ट्स पण भरपूर आहेत. त्यामुळे थोडं सिरियसली तुम्ही ते घ्या. आता ह्या असा का पार्ट आहे तो पण आपण बघूया, याच्यात बद्दल थोडं डिस्कस करूया. तर हा पार्ट आता सगळ्यांना समजलेला आहे की इक्विटी मध्ये आपण लॉंग टर्म, स्विंग आणि इंट्राडे करू शकतो. ते कसं करायचं आपण प्रॅक्टिकली बघणारच आहोत आपल्या लाईव्ह सेशन मध्ये. उद्या आपलं लाईव्ह सेशन आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपण ऑप्शन फ्युचर मध्ये काम करू शकतो. त्यात सगळ्यात इंटरेस्टेड आहे जो म्हणतो आपण पैसे छापण्याची मशीन, तो आहे ऑप्शन, पण थोडाच तो रिस्की आहे. आणि इथे कोणतं पार्ट करतो आपण, मोस्टली स्कॅल्पिंग करतो. ओके. आणि ह्याचा जो ड्युरेशन आहे तो सेकंड टू मिनिट्स आहे. फ्युचर हा पार्ट थोडा महागडा पार्ट आहे, तो पण आपण बघणारच आहोत. ओके. तर हा पार्ट इथे सगळ्यांना समजलेला आहे. आता आपण थोडं पुढे जाऊया की मार्केटमध्ये तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नेमकं काय व्हायचंय. ओके. तर स्टॉक मार्केटमध्ये जर मी म्हटलं की एक माझा व्ह्यू मी तुम्हाला सांगतोय की स्टॉक मार्केटमध्ये दोन पोझिशन आहेत. बरोबर आहे. तर दोन पोझिशन कोणत्या आहेत, एक तर तुम्ही इथे इन्व्हेस्टर व्हा. बरोबर आहे. आणि सेकंड आहे इथे तुम्ही ट्रेडर व्हा. ओके. या दोघांमध्ये भरपूर डिफरन्स आहे. इन्व्हेस्टर हा गुंतवणूकदार आहे. बरोबर आहे. तुमचा चांगला जॉब आहे, तुमचा चांगला बिझनेस आहे. तुम्ही SIP करा, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ओके. तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, टू कन्वर्ट युअर रुपीज. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, टू कन्वर्ट युअर रुपीज इन टू प्रॉपर्टी, इन टू मेटल,
ऑर इनटू स्टॉक. ओके, ह्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. बरोबर आहे. एक तर तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आज तुम्हाला दिसून येत आहेत की प्रॉपर्टीचे भरपूर चांगले रिटर्न्स बऱ्याच जणांना. मेटल, गोल्डचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गोल्ड, सिल्वर, अल्युमिनियम, हे जे आहेत झिंक, कॉपर. ओके, मेटलमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि थर्ड आहे स्टॉक. ओके, शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. ओके, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. तुम्ही डायरेक्टली स्टॉक बाय करा, और इनडायरेक्टली तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये, जिथे फंड मॅनेजर तुमचा फंड चांगल्या पद्धतीने मॅनेज करतात, तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, टू कन्वर्ट युअर रुपीज इनटू, म्हणजे कन्वर्ट करा. तुम्हाला पैशांची व्हॅल्यू ही कधी कमी होत असते. ज्यावेळी तुम्ही पैशांना कन्वर्ट करता, तिथे त्याची व्हॅल्यू वाढायला चालू होते. ओके, तर हा बेसिक रूल सगळ्यांना माहितीच आहे. बरोबर आहे की जे पैशाची व्हॅल्यू कधी वाढते, त्यावेळी तुम्ही कन्वर्ट करताय. समजा तुम्ही 1 लाख रुपये ठेवलात, एका कपाटात ठेवून टाकलात 1 लाख रुपये. ओके, आणि दुसऱ्या 1 लाख रुपयाचे तुम्ही गोल्ड घेतलात. ओके, आफ्टर टेन इयर ज्यावेळी तुम्ही कपाटातून पैसे काढचाल, तर तो किती असेल, 1 लाख. बरोबर आहे. पण जे गोल्ड घेतलेले आहेत आणि तुम्ही ते सेल केलात, तर तुम्हाला त्याचे रिटर्न मिळाले समजा 1.5 लाख. म्हणजे तुमच्या पैशाची व्हॅल्यू कुठे वाढली, ज्यावेळी तुम्ही मेटलमध्ये कन्वर्ट केलात. ओके, आणि ह्याची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. हेच 1 लाख घेऊन तुम्ही तेवढा गोल्ड घेऊ शकणार नाही 10 वर्षांनी. ओके, तर हे बेसिक रूल आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला याच्यावर काम करायचं आहे की तुम्हाला आधी इन्व्हेस्टर व्हायचं आहे. तुम्हाला तुमच्या पैशांना कन्वर्ट करता आलं पाहिजे. ओके, आता प्रॉब्लेम काय आहे, तो कन्वर्ट करायचा म्हणला, आज जर मला प्रॉपर्टी घ्यायची म्हणली तर मला 5 ते 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करावं लागतं. गोल्ड घ्यायचं असेल तर एखादा 1 लाख रुपये मला टाकावे लागेल. पण मी ते स्टॉक 10 रुपये, 50 रुपये, 100 पासूनही घेऊ शकतो. ओके, तर ही ताकद आहे स्टॉक मार्केटची. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही चांगले इन्व्हेस्टर होऊ शकता. छोटे छोटे अमाऊंट तुम्ही टाकू शकता. ओके, आणि एक हॅबिटचा पार्ट आहे. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट हा हॅबिटचा पार्ट आहे. त्यामुळे तुम्ही हॅबिट लावली पाहिजे. तुमच्या घरातल्या लहान मुलांना तुम्ही लावली पाहिजे. सगळ्यांना तुम्ही इन्व्हेस्टमेंटचं जे काही इम्पॉर्टन्स आहे ते तुम्ही सांगितले पाहिजे. तर इन्व्हेस्टर हा पार्ट टाइम प्रोफेशन आहे. ओके, इन्व्हेस्टर हा पार्ट टाइम प्रोफेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जॉब करत, तुम्ही तुमचा बिझनेस करत, तुम्ही स्टॉक घेऊ शकता, प्रॉपर्टी घेऊ शकता, मेटल घेऊ शकता, आणि ते काही प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर आहे. ओके, पण जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल तर याला पार्ट टाइम समजण्याची चूक करू नका. हा फुल टाइम प्रोफेशन आहे. हा फुल टाइम प्रोफेशन आहे. ओके, जसं पार्ट टाइम डॉक्टर नसतो, पार्ट टाइम क्रिकेटर नसतो, पार्ट टाइम इंजिनियर नसतो, तसा पार्ट टाइम ट्रेडरही नसतो. बरोबर आहे. तर हा एक प्रोफेशन आहे. ट्रेडिंग हा एक प्रोफेशन आहे. आणि हा जो प्रोफेशन आहे, हा सगळ्यात डिफिकल्ट आहे. हा 80 to 90% सायकोलॉजीवर काम करतो. ओके, अँड ओनली 10 to 20% हा मेथडवर काम करतो. बरोबर आहे. म्हणजे इथे मेथडला व्हॅल्यूज कमी आहे. बरोबर आहे. आपण जे काही टेक्निकल अनालिसिस शिकणार आहोत, सपोर्ट, रेजिस्टन्स, कॅन्डलस्टिक, प्राइस ऍक्शन, हा जो सगळा पार्ट आपण जो शिकतो, ओके, जे ऑलरेडी ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी मी सांगतोय, हा सगळा पार्ट आपण शिकतो. याचा उपयोग काय, फक्त एंट्री घेणे. एक्झिट करताना मात्र तुम्हाला सगळ्यात मोठा त्रास होतो आपल्या इमोशनचा. बरोबर आहे, सायकोलॉजीचा. ओके, किती प्रॉफिटला बाहेर पडायचं आहे, किती लॉसला बाहेर पडायचं आहे, इथे आपण आपले इमोशन्स आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाहीत आणि आपण मोठे मोठे लॉसेस इथे करतो. त्यामुळे इथे सायकोलॉजी हा फार मॅटर करतो. ओके, त्यामुळे इथं सक्सेस रेशो ऑटोमॅटिक कमी होतो. बरोबर आहे. एखाद्या प्रोफेशन तुम्ही करताय जिथे तुमचं प्रॅक्टिकलच 80% आणि थेअरी 20%, बरोबर आहे, तिथे फेल होण्याचे चान्सेस ऑटोमॅटिक वाढतात. आणि जिथे थेअरी 60-70% आणि प्रॅक्टिकल 20-30% तर तिथे पास होण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. तर इथे हा प्रोफेशन असा आहे की ते प्रॅक्टिकलच जे काय आहे तोच 80 ते 90% आहे. त्यामुळे इथे फेल होण्याची संख्या ही जास्त आहे. तर बेसिक समजून घ्या मार्केट हा कसा आहे. ओके, तर इन्व्हेस्टर हा पार्ट टाइम प्रोफेशन आहे, ट्रेडर हा फुल टाइम प्रोफेशन आहे. ओके, तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. सगळ्यांच्या लक्षात आला असेल की ट्रेडिंग हा जो पार्ट आहे तो फुल टाइम पार्ट आहे आणि इन्व्हेस्टर हा पार्ट टाइम आहे. बरोबर आहे. तर इथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट मध्ये थोडं फोकस जास्त करा. तर इन्व्हेस्टर जो पार्ट आहे हा तुमच्या उजव्या मेंदूचा काम आहे, राईट ब्रेन. बरोबर आहे. आता आपण शेअर मार्केट शिकतो म्हणजे सायकोलॉजी शिकलंच पाहिजे, आणि ट्रेडिंग हा तुमच्या लेफ्ट ब्रेनचा पार्ट आहे. बरोबर आहे, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो आणि कॉन्शियस माइंड. राईट ब्रेन युअर कॉन्शियस माइंड आणि लेफ्ट ब्रेन युअर सबकॉन्शियस माइंड. बरोबर आहे. तर राईट ब्रेन हा काय करतो, आपल्याला सगळ्यांना हे जनरल नॉलेज माहित आहे की राईट ब्रेन हा अनालिसिस करतो. ओके, हा तो सगळं काही चेक करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितला तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण म्हणतो ना की तिथे प्रत्येक गोष्ट आपण, म्हणजे हा जो पार्ट आहे इन्व्हेस्टमेंट, ज्याला आपण काय म्हणतो की फंडामेंटल अनालिसिस आपण शिकलं पाहिजे.
फंडामेंटल अनालिसिस, आणि ट्रेडरसाठी आपण म्हणतो की टेक्निकल अनालिसिस आपण लर्न केला पाहिजे. ओके, फंडामेंटल अँड टेक्निकल. तर फंडामेंटल काय आहे? तुम्ही बघा, तुम्ही ज्यावेळी एखादी वस्तू विकत घेताय, एखादा मोबाईल तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्ही 2 ते 3 दिवस त्याचा अनालिसिस करता. मला असा मोबाईल पाहिजे, रॅम रॉम चांगला पाहिजे, बरोबर आहे, मला प्राइस चांगली पाहिजे. तुम्ही एक मॉडेल डिसाईड करता आणि ते घेत नाही, तुम्ही चेक करता अमेझॉनवर किती आहे, फ्लिपकार्टवर किती आहे, क्रोमामध्ये किती आहे, मित्राच्या दुकानामध्ये किती आहे, आणि फायनली तुम्ही तो घेता आणि कमीत कमी 1 वर्ष वापरता. म्हणजे हा सगळं काही जे काही तुम्ही अनालिसिस घेता करता त्याला आपण फंडामेंटल अनालिसिस म्हणतो. ओके, टेक्निकल अनालिसिस, हिस्ट्री ऑलवेज रिपीट, बरोबर आहे. म्हणून इन्व्हेस्टर होण्यासाठी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस शिकणं इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये तुम्ही मॅक्स युटिलायझेशन करता तुमच्या उजव्या मेंदूचा. अनालिसिसचा पार्ट आहे. ओके, म्हणजे आता मी जे काय बोलतोय तुम्ही ऐकताय, हे अनालिसिस करताय, म्हणजे प्रत्येक सेंटेन्स तुम्ही अनालिसिस करताय. पण हे करत असताना बॅकग्राऊंडला तुमचे थॉट चालू आहेत, तुमचे विचार चालू आहेत, उद्या काय करायचंय काय, हे तुमचा लेफ्ट ब्रेन म्हणजे, बरोबर आहे, की जो ऍक्शन घेत असतो. ओके, आपल्या कधी ऍक्शन कोण घेत असतो? लेफ्ट ब्रेन, बरोबर आहे. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की लेफ्ट ब्रेन हा आपल्याला ऑपरेट करत असतो, आणि हा सगळा जो पार्ट आहे प्रोग्रॅमिंगचा पार्ट आहे, बरोबर आहे. आता बघा, तुम्ही ऑलरेडी प्रोग्रामड आहात, तुमच्याकडे आता नवीन प्रोग्रामिंग तुम्ही शिकताय स्टॉक मार्केटचा. ओके, तर त्याच्यासाठी वेळ लागेल, आणि ते आपल्याला काय शिकायचं? टेक्निकल अनालिसिस विच इज बेस्ड ऑन हिस्ट्री ऑलवेज रिपीट. ओके, तर तो पार्ट आपण इथे टेक्निकल अनालिसिस मध्ये बघतो. ओके, फॉर एक्झाम्पल एक मी एक्झाम्पल देतोय तुम्हाला, की प्राइस ऍक्शन मध्ये समजा असा शेप तयार झाला, ज्याला आपण अल्फाबेटमध्ये एम म्हणतो, ज्याला टेक्निकल अनालिसिस मध्ये डबल टॉप म्हणतो, बरोबर आहे. तर मार्केट हा फॉल खाली पडतो, बरोबर आहे, फॉल होतो. हे ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून हे पॅटर्न तयार होत आहेत, बरोबर आहे, ड्यू टू फिअर. इमोशनचा पार्ट आहे. ओके, मार्केट इज डिपेंड ऑन फेअर अँड ग्रीड, लालच आणि भीतीचा खेळ आहे. ओके, आणि ज्यावेळी मार्केटमध्ये फेअर येतो, तर तुम्हाला इथं दिसून येतो की असे पॅटर्न दिसायला चालू होतात आणि मार्केट फॉल होतो. आणि आज तुम्ही ट्रेड करताय आणि तुम्हाला असा पॅटर्न दिसताय, तर तुम्ही काय म्हणू शकता की मार्केट आजही खाली पडेल. किंवा असा पॅटर्न तयार झाला, डब्ल्यू, ज्याला डबल बॉटम म्हणतो, मार्केट हा वर जातो, आणि तुम्ही ट्रेड करताना तुम्हाला असा पॅटर्न दिसला आणि मार्केट हा काय म्हणतो आपण, वर जातो, आणि आपण तिथे पैसे कमवतो. म्हणजेच काय? हिस्ट्री ऑलवेज रिपीट, प्रोबॅबिलिटीचा पार्ट आहे. आणि ज्यावेळी पुन्हा रिपीट होतं, तर त्यावेळी तुम्ही तिथे पैसे कमवता. हेच जो पार्ट आहे आपण काय करतोय, टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण शिकतोय, बरोबर आहे. असा काही मोठा पार्ट नाहीये, पण मेन पार्ट आहे तो सायकोलॉजीचा पार्ट आहे. ओके, एंट्री घेतल्यानंतर काय करायचंय, प्रॉफिट मध्ये काय करायचंय, लॉस होत असताना काय करायचंय, तर तो पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर राईट ब्रेन अँड लेफ्ट ब्रेन, आता याचा सिम्पल डिफरन्स मी तुम्हाला विचारतो, तुम्ही सगळेजण थोडं लक्ष द्या आणि तुम्ही आन्सर स्वतःशी डिस्कस करा. मी जर तुम्हाला म्हटलं की ह्यातली कोणती लाईन मोठी आहे, तर तुमच्या ब्रेन मध्ये आला असेल विदिन सेकंड मध्ये की खालची लाईन मोठी आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडे आन्सर कसा आला? फास्ट अँड अॅक्युरेट आन्सर आला, बरोबर आहे, कारण तुम्ही लाईन लेंथ शिकलेला आहात. ओके, ज्याचा आन्सर ऑलरेडी तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर आहे, तोच क्वेश्चन मी विचारला, बरोबर आहे. म्हणून तुम्ही डिसिजन कसं घेतलात? फास्ट अँड अॅक्युरेट. आता मी जर तुम्हाला म्हटलं की याचं कॅल्क्युलेशन काय, बरोबर आहे, तर मी तुम्हाला विचारलं की ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आन्सर काय येतं, तर आता इथे तुम्हाला वेळ लागतोय, तुम्ही अनालिसिस करताय, दॅट इज युअर राईट ब्रेन. म्हणजे मी क्वेश्चन असा विचारला की ज्याचा आन्सर तुमच्या ब्रेन मध्ये ऑलरेडी स्टोअर नाही. ओके, म्हणजे तुम्ही ऍक्शन फास्ट अँड अॅक्युरेट कधी घेऊ शकता? ज्यावेळी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ऑलरेडी तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर आहे, बरोबर आहे. तिथे तुमचे ऍक्शन कसे असेल? फास्ट असेल. फक्त आन्सर फास्ट सांगून उपयोग नाही, तो अॅक्युरेट असला पाहिजे, बरोबर आहे. तर हा सगळा महत्वाचा पार्ट आहे ट्रेडिंग. जे सगळ्यांना डिफरन्स लक्षात आला असेल. आता म्हणजे इथे मी तुमच्या ब्रेनशी थोडा गेम म्हणजे प्ले केला, ब्रेनशी खेळलेला आहे, बरोबर आहे, की तुमचा थोडा लेफ्ट ब्रेन आधी ऍक्टिव्ह केला, तुमचा लेफ्ट ब्रेन इथे मी स्टॉप केला, बरोबर आहे. आता मी पुन्हा तुमचा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह करतोय आणि तुम्हाला विचारतोय याचा आन्सर काय आहे. तर विदिन सेकंड मध्ये तुमच्या ब्रेन मध्ये आलेलं असेल, कारण मी क्वेश्चनच असा विचारला की ज्याचा आन्सर ऑलरेडी तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर आहे. तर हे सिम्पल मेथड आहे आपल्या ब्रेनला आयडेंटिफाय करण्यासाठी. आता त्यातून मला काय सांगायचंय बघा. ओके, तर बघा, बरेच असे बिगनर आहेत की दररोज चार्ट अनालिसिस करतायत, दररोज मार्केट बघतायत, बरोबर आहे. ओके, आणि बघत असताना त्यांना दिसतो की की आता इथे मार्केट वर जाणार आहे, खाली पडणार आहे, प्रिडिक्शन करत असतात. ओके,
पण डिसिजन घ्यायला लेट होतात. बरोबर आहे का? डिसिजन घ्यायला लेट का होतं? कारण जे काही मार्केटमध्ये पॅटर्न्स तयार होतात, जे काही मार्केटमध्ये मोमेंट येत असते, बरोबर आहे, आणि जे काही मार्केटमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात, त्याचं सोल्युशन त्यांच्याकडे लेफ्ट ब्रेन मध्ये स्टोअर नसतो. ओके, आता लेफ्ट ब्रेन मध्ये सोल्युशन कधी स्टोअर होतं? एक तर तुम्हाला त्या प्रॉब्लेम मधून पास व्हावं लागेल, किंवा सेकंड तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. बरोबर आहे. जसं तुम्ही आता टू व्हीलर शिकलेला आहात, फोर व्हीलर शिकलेला आहात, बरोबर आहे. ज्यावेळी शिकत होता त्यावेळी विचार करा तुम्हाला काय होत होतं. तुम्ही राईट ब्रेनने अनालिसिस करत होतात, गिअर टाकायचा, क्लच सोडायचा, आणि बऱ्याचदा गाडी बंद पडत होतात. पण तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात, करत राहिलात, करत राहिलात. आज कशी गाडी चालवताय तुम्ही? हा एक हात सोडून गाडी चालवताय, मोबाईलवर बसून गाडी चालवताय, कारण तुमच्या जो काही त्या गाडीचे सगळ्या काही जे काही टेक्निकल पार्ट आहे, तुम्हाला ब्रेक दाबायचा आहे, क्लच दाबायचा आहे, गिअर टाकायचा, हा सगळा काही तुमच्या लेफ्ट ब्रेन मध्ये स्टोअर झाला. आज तुम्ही गाडी कशी चालवताय? कुठेही चांगल्या रस्त्यावर, चांगलं खराब रस्ता असू दे, चांगला असू दे, उन्हाळा हिवाळा पाऊस, तुमचा ऍक्सिडेंट होत नाही का? कारण त्या सगळ्याची प्रोग्रॅमिंग आता तुमच्या लेफ्ट ब्रेनवर झालेला आहे. तर हा सिंपल पार्ट आहे. ओके, सेम ट्रेडिंग ही मेथड अशीच आहे. ट्रेडिंग मेथड अशीच आहे. आधी तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकताय, थेरॉटिकल पार्ट शिकताय. ओके, आणि तुम्ही ते बघत चाललेलं आहे, चार्टवर तुम्हाला ते पॅटर्न दिसायला चालू झालेले आहेत. बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करताय, ट्रेड करताय, तुम्हाला प्रॉफिट होतोय, लॉस होतोय, हा सगळा पार्ट त्यामध्ये चालू होतोय, आणि तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम मधून तुम्ही ट्रान्सफर होत चाललाय. ओके, आता मार्केट हा असा नाहीये की तुम्ही 3 महिन्याचा कोर्स केलात आणि 3 महिने प्रॅक्टिस केलात की लगेच पैसे कमवता. आणखी नवीन प्रॉब्लेम तुम्ही फेस केलेले नाहीयेत. बरोबर आहे. ओके, म्हणजे मी जर म्हणलं की कोरोना नंतर मार्केट कसं आहे माहिती नाही, आरबीआय पॉलिसी नंतर मार्केट कसं आहे माहिती नाही, एखादा इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर मार्केट कसं आहे माहिती नाही, बजेटला मार्केट कसं आहे माहिती नाही, उन्हाळ्यात मार्केट कसं आहे, पावसाळ्यात कसं आहे, हिवाळ्यात कसं आहे, एखादा वॉर सिच्युएशन चालू झाला मार्केट कसं आहे. बरोबर आहे. तर हे सगळे फेजेस आहेत. म्हणजे ह्या प्रतिकूल, कारण मार्केट हा जो पार्ट आहे तो कशाशी डिपेंड आहे? फेअर अँड ग्रीड, हा लालच आणि भीतीचा खेळ आहे. बरोबर आहे. ज्यावेळी मार्केटमध्ये फेअर येतो, सेलिंग वाढते, बरोबर आहे, मार्केट फॉल होतो, आणि म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? सप्लाय वाढला. ग्रीड, मार्केटमध्ये डिमांड येतो, बाईंग करतात लोक, मार्केटमध्ये डिमांड पार्ट चालू होतो. म्हणजे मी इथे काय दाखवायचा प्रयत्न करतोय? सप्लाय अँड डिमांड. आता सप्लाय अँड डिमांड हा जर ह्या दोन जे वर्ड्स आहेत ते कशामध्ये येतात? बिझनेस. म्हणजे हा पण काय एक प्रकारे बिझनेस आहे. बरोबर आहे. तर हा तुम्हाला बघावं लागेल की सप्लाय डिमांड कधी येतोय, कोणत्या सेंटिमेंट मध्ये येतो. बरोबर आहे. कारण टेक्निकल अनालिसिस, बरेच जण म्हणतात टेक्निकल अनालिसिस हे इम्पॉर्टंट आहे, पण मार्केटमध्ये जर सेंटिमेंट आला तर तुमच्या टेक्निकल अनालिसिसची व्हॅल्यू झिरो होऊन जाते. आज बघताय तुम्ही मार्केट, आज जे ट्रेड केलेले बघितलेत, मार्केट जेवढा खाली पडला त्याच्या दुप्पट वर गेला, 10-10 रुपयाचे प्रीमियम 100ला गेले. बरोबर आहे. तर हे सेंटिमेंटचा पार्ट आहे. बरोबर आहे. तर सेंटिमेंट आला, व्होलॅटिलिटी आली की बऱ्याच गोष्टी चुकतात. मग तिथे तुम्हाला तुम्हाला डिसिजन घेता येणं इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिट मध्ये बाहेर पडणं, लॉस मध्ये बाहेर पडणं, बरोबर आहे, रिस्क मॅनेजमेंट करणं. ओके, तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे मला यातून काय सांगायचं आहे? जर ट्रेडर व्हायचं असेल तर आधी तुमच्यावर लेफ्ट ब्रेनवर प्रॉपर ट्रेडिंग प्रोग्रॅमिंग व्हायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. ओके, पुस्तकं वाचले पाहिजेत, कंटिन्यू मार्केट बघितलं पाहिजे, ऑब्झर्व केलं पाहिजे, एखादा डेली एखादा ट्रेड तुम्ही केला पाहिजे. बरोबर आहे. तरच तुम्ही, मी पूर्ण कोर्स करतो आणि मी नंतर मी सगळं समजून घेतो, मी मग फंड ऍड करतो, म्हणजे ह्या जर गोष्टी करत राहिला तर तुम्ही कधीही ट्रेडिंग हे शिकू शकत नाही. तुम्हाला मार्केटमध्ये उतरावं लागतं, प्रॅक्टिस करावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे ह्या आत्ताच्या डिस्कशन मधून आपल्याला काय लक्षात आलं? जर मला ट्रेडर व्हायचं असेल तर मला डेली ट्रेडिंगची प्रॅक्टिस करावी लागेल. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. ओके, तर तुम्ही ठरवा की तुम्हाला काय व्हायचंय, इन्व्हेस्टर व्हायचंय की तुम्हाला ट्रेडर व्हायचंय. ओके, तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. मी ट्रेडर की ट्रेडिंग केलंच पाहिजे असं करू नका. बरेच असे असतात की माझ्याकडून ही अपॉर्च्युनिटी मिस होईल, माझा चांगला जॉब आहे, माझा मित्र करतोय, माझ्या आजूबाजूला सगळेजण ट्रेडिंग करतायत, आणि तुम्ही एक चांगल्या जॉबला आहे, तुमच्या चांगला इन्कम आहे, तुमचा चांगला बिझनेस आहे, पण बरेच लोक असे येतात, अरे ते करतायत पण मलाही करायचं. बरोबर आहे. लक्षात घ्या, हा प्रत्येकाचा वेगळा पार्ट आहे. त्याच्यात इमोशन बऱ्याच असतात. तुम्ही तुमच्या अकॅडमिक मध्ये तुम्ही खूप हुशार असू शकता, तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये खूप हुशार असू शकतात. बरोबर आहे, मी हे म्हणू शकत नाही. आणि तुम्ही फोर्सफुली मार्केटमध्ये येऊ नका, हेही मला जमेल, मी हेही करणार आहे.
ओके, तुमचा प्रोफेशन वेगळा असेल, जिथे तुम्ही चांगले पॅशनेट आहात, बरोबर आहे. पण एक फोर्सफुली मला दाखवायचं कुणाला तरी, अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये येऊ नका. कारण इथला रिस्क मॅनेजमेंट वेगळा आहे, इथले डिसिजन मेकिंग वेगळे आहेत. ओके, तर हा पार्ट पूर्ण वेगळा आहे, लक्षात घ्या. म्हणजे एक सिंपल तुम्हाला जर एक एक्झाम्पल जर मला सांगायचं म्हणलं, की बऱ्याचदा असं होतं की काही जण खूप त्यांच्या प्रोफेशन मध्ये मी अनुभवलेले आहेत, ते एक्सलंट असतात आणि ट्रेडिंग मध्ये येतात, लॉस करून घेतात. ओके, फायनान्शियल लॉस मध्ये जातात, मेंटली डिस्टर्ब होतात, बरोबर आहे. आणि त्यांच्या प्रोफेशन मध्ये त्यांचा लक्ष कमी होतो आणि पूर्ण त्यांचं करिअर खराब करून घेतात. तर असं नाही आहे, मी असं म्हणत नाही की ट्रेडर हे सगळेच ग्रेट आहेत किंवा ट्रेडिंग हा प्रोफेशनच चांगला, असं अजिबात नाही. कुणी असं समजून घेऊ नका, बरोबर आहे. ओके, मोठमोठे लोक काय ऑप्शन ट्रेडिंग करत नाहीत, ते करोडपती आहेत, बरोबर आहे. तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये चांगलं पुढे जावा, बिझनेस वाढवा, तिथे तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. ओके, ऑप्शन ट्रेडिंग हा केलाच पाहिजे असा पार्ट नाही, लक्षात घ्या. ओके, तुमच्या आयक्यू लेवलनुसार तुम्ही कुठेही एक्सलंट असू शकता, ट्रेडिंग केलंच पाहिजे असं नाही. म्हणजे एक सिंपल जर म्हणलं की एक 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 तुम्हाला स्टोरी याच्याबद्दल मी सांगेन. आपण एक स्टोरी बघूया की आईन्स्टाईन एक्सपायर झाला, स्वर्गात गेला, चित्रगुप्त भेटला. आता सध्या रूम अवेलेबल नाही आहेत, तुम्ही थोडे इकडे तिकडे फिरा. ओके, तर एका रूम मध्ये जातो, एक माणूस बसलेला असतो आणि चित्रगुप्त म्हणतो याचा आयक्यू लेवल 180 आहे. ओके, मग आईन्स्टाईन म्हणला ठीक आहे, याचा आयक्यू 180 आहे, तर मी याच्याबद्दल मॅथ्स बद्दल डिस्कशन करेन. ओके, कारण हा मॅथ्स मध्ये एक्सलंट असणार आहे. ओके, आणि त्यानंतर तो दुसऱ्या रूम मध्ये जातो, त्याचा आयक्यू लेवल 140 आहे. आईन्स्टाईन म्हटला हा 140 आहे, ग्रेट, याच्यासोबत मी फिजिक्स बद्दल डिस्कशन करेन. ओके, आणि थर्ड रूम मध्ये ज्याचा आयक्यू लेवल होता 100. आईन्स्टाईन म्हणला ठीक आहे, हा खूपच चांगला आहे, याच्याबद्दल मी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ओके, पॉलिसी काय असेल, इंटरेस्ट काय असेल, हा सगळा पार्ट मी डिस्कस करतो. बरं, म्हणजे मला काय सांगायचं आहे की तुम्ही कुठे आहात आणि काय करताय. एखाद्या वेळेस तुम्ही ह्या लेवलमध्ये असाल आणि चुकून इकडे येत आहेत, असं करू नका, बरोबर आहे. तर हे चुकीचं आहे, बरोबर आहे. तुम्ही इथे जर असाल तर इथेच काम करा, बरोबर आहे, इथे यायचा प्रयत्न करू नका. ओके, तर हा पाठ चुकीचा आहे. कारण बऱ्याच अशा लोक आहेत, असे टॅलेंटेड लोक आहेत की ज्यांना सगळं काही कळतं पण रिस्क मॅनेजमेंट जमत नाही, बरोबर आहे. आणि तिथे येऊन इथे फसतात, बरोबर आहे. म्हणजे ह्या सांगण्या पाठीमागचा उद्देश माझ्या मते सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल, तर तुम्ही हेही पाठ लक्षात ठेवा. आता येऊया आपण ट्रेडिंग साठी, बरोबर आहे. तर आपण शिकणार आहोत ऑप्शन ट्रेडिंग, डेली ट्रेडिंग, इंट्राडे शिकणार आहोत. पण ह्याच्या आधी मी आज एक रूल सगळ्यांसाठी सांगतोय, ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग मध्ये यायचं आहे, ज्यांना ट्रेडिंग शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिला पाठ, आता जेवढे तुम्ही जॉईन झालेला आहात, ओके, तर तुम्हाला माहिती आहे आपल्या कोर्सची फी 10,000 आहे. ओके, लिमिटेड सीट आहेत. जे इंटरेस्टेड आहेत ते नक्कीच रजिस्टर करा 1 ते 2 दिवसामध्ये. त्याच्यानंतर त्यांनाच आपला हा कोर्स आपण घेणार आहोत. सेकंड पार्ट, समजा आता मी पुढचा पार्ट म्हणतोय, ठीक आहे, तुम्ही 10,000 भरलात, बरोबर आहे, तुम्ही 10,000 रुपये इथे पेडही केलात. पुढे तुम्ही काय ठरवलंय की पुढे तुम्ही किती रुपये, म्हणजे तुम्ही क्वेश्चन ऍज अनालिसिस करायचंय झोपण्याच्या आधी. तर ह्याचा आन्सर स्वतःशी डिस्कस करायचंय. फर्स्ट माझं क्वेश्चन असेल, तुम्ही कोर्स केल्यानंतर किती रुपये घेऊन तुम्ही ट्रेड करणार आहात. ओके, आणि तुमचा प्रोफेशन किती आहे, तुमचा मंथली इन्कम, तुमचा जॉब काय आहे. ओके, आता बरेच जणांचा एक आन्सर मी एक एक्झाम्पल देतो. सर मी 50,000 रुपये घेऊन ट्रेड करणार आहे. ओके, ओके, मी एका कंपनीत जॉबला आहे आणि मला मंथली मी म्हणेन की 70,000 माझी पेमेंट आहे, बरोबर आहे. मी हे प्रॅक्टिकली बोलतोय, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. ओके, तर माझं सेकंड क्वेश्चन आहे, समज तुझा हे 50,000 लॉस झाला, नेक्स्ट स्टेप काय आहे. ओके, तर सेकंड स्टेप, ठीक आहे सर माझा लॉस झाला. कारण ज्यावेळी तुमचा 50,000 लॉस होतं, पहिला पार्ट तुम्हाला ह्याचा ऍडिक्शन लागतं, सगळ्यात महत्वाचा पार्ट. कारण तुम्ही 50,000 लॉस झाला, मी सगळा शेअर मार्केट सोडून जातो, असे फक्त एखादा दुसरा टक्का असेल. 98% पुढे आणखी पैसे ऍड करतील. ते पैसे कुठून ऍड करतील, एक तर ते लोन घेतील. ओके, बरोबर आहे, लोन घेतला, तिथेही समजा तुमचा लॉस झाला. थर्ड पार्ट, तुम्ही फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये येचाल, तुम्ही तुमच्या सॅलरी मधले पैसे आता वापरायला चालू करताल, बरोबर आहे. कुठले पैसे वापरायला चालू करताल, सॅलरी मधले. आणि ज्याच्यामुळे तुमच्या फॅमिली प्रॉब्लेम्स चालू होतील, बरोबर आहे. तर ही जर्नी आहे, लक्षात घ्या, कॉमन जर्नी.
ओके, तर हे सिरियसली आहे का, आणि तुम्ही हे हे डिस्कस करत चला. माझ्या मते तुम्ही आजूबाजूला डिस्कस करा. ज्यावेळी लोक शेअर मार्केट बद्दल बोलतील, तुमचे मित्र शेअर मार्केट बद्दल बोलतील, त्यांना हे हे प्रॅक्टिकली सांगा काय होणार आहे. हा चुकणार नाही मित्रांनो, लॉस हा होणारच आहे. ओके, बरोबर आहे, कारण जोपर्यंत तुमची सायकोलॉजी याच्याशी मॅच होत नाही, तर हे तर तुम्हाला सहन करावं लागणार आणि हे लॉस होणार. इथे जाणार, इथे जाणार, इथे जाणार, शेवटी तुम्हाला प्रॉब्लेम येणार. एक इन जनरल पार्ट आहे. सगळेजण हे प्रॉब्लेम मिळतात. माझ्याशी बरेच जणांचा डिस्कशन होत राहतं. ओके, तर मग मला ट्रेडर व्हायचं आहे, तर ट्रेडर तर व्हायचं आहे, पण ह्या प्रॉब्लेम मधून मला बाहेर पडायचं आहे. ओके, हे हे आता सगळ्यात इम्पॉर्टंट. आपण सोल्युशन काढू. प्रॉब्लेम तर आहे, सोल्युशन पाहिजेच. ओके, सोल्युशन काय असेल, तर सोल्युशन असेल, आधी विचारा स्वतःला की तुम्हाला ट्रेडर व्हायचंय. येस, व्हायचंय, बरोबर आहे. सेकंड पार्ट, तुम्हाला एक पार्ट टाइम जॉब सर्च करावा लागेल. ओके, पार्ट टाइम जॉब तो काही असेल, आणि त्यातून तुमच्या अपेक्षा किती पाहिजे. मला मंथली पार्ट टाइम जॉब मधून 5,000, 6,000, 3,000, 4,000 एवढाच मला इन्कम जनरेट करायचं आहे. ओके, किती, 5,000, 4,000, 3,000, 2,000, जे काय असेल, पण पार्ट टाइम. आणि हा पूर्ण पैसा तुम्हाला ट्रेडिंगला यूज करायचा आहे. ओके, किती वर्ष, 3 to 5 years. ओके, ट्रेडर व्हायचंच आहे, तर हे हे हा पार्ट मिस करू नका. बरोबर आहे. तुम्हाला तुमच्या सॅलरी मधला 1 रुपये सुद्धा तुम्ही ट्रेडिंगला यूज करायचा नाही. हा थंब रूल लक्षात ठेवा. सर मला पार्ट टाइम जॉब करणं होणार नाही, येऊ नका. लक्षात येत आहे. अजिबात शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट घेऊ नका. ओके, जर तुम्हाला इथे हा जर पार्ट करता येत नसेल, साइड इन्कम जनरेट करून जर काम करता येत नसेल, मेन इन्कमचा पैसा, मेन बिझनेसचा पैसा, गल्ल्यातला पैसा ट्रेडिंगला यूज करू नका. रिस्क घेऊ नका. ओके, कारण इथे एकदा जर याचा ऍडिक्शन लागला तर तुमचा पूर्ण पैसा तुम्हाला इथे संपून टाकेल. बरोबर आहे. आणि मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. कमीत कमी तुम्हाला मार्केट समजायला 3 ते 5 वर्ष, हे तर ड्युरेशन कॉमन आहे. ओके, आणि याच्यासोबत जर तुम्हाला ड्युरेशन, तुमची प्रॅक्टिस ही तेवढी पाहिजे, तुमचा अभ्यासही तेवढाच पाहिजे. डेली तुम्ही 10-12 तास याचा अभ्यास केला पाहिजे, व्ह्यूज बघितले पाहिजे, सगळं काही शिकलं पाहिजे, टेक्निकल अनालिसिस. ओके, तर हे मी मुद्दामून पहिल्याच लेक्चर मध्ये सांगतोय. ओके, तुमचे आत्ताच सगळे कन्सेप्ट क्लिअर व्हावे लागतील. बरोबर आहे. जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल, ओके, तुम्ही पॅशनेट आहेत, नाही मला ह्यातच करिअर करायचं आहे. बरेच लोक कम्फर्ट झोन हुडकतायत ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी. बरेच स्टुडंट आहेत, मी क्लासमध्ये सांगत असतो. ओके, की जिथे त्यांना 7-8 तास जॉब करायचा कंटाळा येतो, मी क्लास करतो शेअर मार्केटचा आणि दररोज 1,000-2,000 काढतो. ओके, आणि यात करिअर करतो. तर हे एक बोलायची भाषा, हे बरेच जण हे अशा पद्धतीने आता स्कॅम स्टुडंट लोक करतायत. तर हे मी स्पष्ट सांगतो, जर कोणी असं करत असेल तर असं करू नका. बरोबर आहे. बरोबर आहे. तर हा हा वेळ खाऊ कन्सेप्ट आहे. हा पैसा देणार, रिझल्ट देणार. मी असं म्हणत नाही की रिझल्ट देणार नाही, हा तुम्हाला नक्कीच पैसा कमवून देणार. ओके, पण ह्याची मेथड तुम्ही बघा. आतापर्यंत लोकांनी ह्याच मेथडने काम केलेले आहेत, आणि हेच तुम्हाला अवॉइड करायचं आहे. बरोबर, हे चुकीचं आहे. ओके, बरोबर आहे. आणि तुम्ही जर ह्या मेथडने केला, समजा तुमचा पार्ट टाइम जॉब मधून तुम्ही 5,000 कमवताय, तुमचा 5,000 लॉस झाला, काही प्रॉब्लेम येणार आहे का. ओके, तुम्ही फॅमिलीमध्ये चांगल्या पद्धतीने राहू शकता, व्यवस्थित काम करू शकता, तुम्हाला बाकीचं बळ आहे, आणि तुम्ही स्ट्रेसलेस ट्रेड करू शकता. जर समजा तुमचा 20,000 लॉस झाला मेन सॅलरी मधला, मेन इन्कम मधला, तुमचा दररोजचा ट्रेड कसा असेल, मला ते 20,000 कमवायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिवेंज करताल, फ्रस्ट्रेशन होताल, तुमचा स्ट्रेस लेवल वाढेल. बरोबर आहे. तुम्हाला नाही एनी हाऊ मला माझे पैसे काढावेच लागतील, मला EMI भरायचं आहे, हे भरायचं आहे. ओके, आणि तुम्ही फायनान्शियली तिथे डॅमेज होत राहताल. बरोबर आहे. तर त्यासाठी म्हणतोय, 3 ते 5 वर्ष तुम्ही पार्ट टाइम जॉब करा, यातला इन्कम जनरेट करा, आणि त्याच्यामध्ये ट्रेड करा, चार्ट अनालिसिस शिका, कुठेपर्यंत शिका. एखादा इंडिकेटर, एखादा प्राइस ऍक्शन, एखादा एवढं शिकलं की मला मी आता ट्रेडर होऊ शकतो, मला ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल कळालेला आहे, मला डब्ल्यू पॅटर्न कळालेला आहे, तर एवढा सोपा पार्ट नाहीये. ओके, तर तुम्ही स्वतःशी जज केलं पाहिजे. ज्यावेळी तुमचे प्रिडिक्शन परफेक्शन मध्ये कन्वर्ट व्हायला चालू झालेले आहेत, त्यावेळी मार्केटमध्ये चांगल्या कॅपिटलने उतरा. तोपर्यंत तुम्ही चांगल्या कॅपिटलमध्ये उतरू नका. कॅपिटल प्रिझर्व करा, कारण तुम्हाला खरा कॅपिटल लागणार आहे आफ्टर 3 to 5 years.
3 ते 5 वर्षानंतर तुम्हाला ऍक्च्युअल चांगला कॅपिटल लागणार आहे. आणि 3 ते 5 वर्ष हा तुमचा ट्रेनिंग पिरियड आहे. आता प्रॉब्लेम काय तो, सेबी म्हणते 95% ट्रेडर लॉस आहेत. फॅक्ट आहे. प्रॉब्लेम काय झाला, कारण हे 95% ट्रेडरनी सुरुवातीला बिगनिंग स्टेजला लाखो रुपये टाकलेले आहेत. आणि ज्यावेळी त्यांना अनुभव आला 3 ते 5 वर्षानंतर, त्यांच्याकडे ट्रेड करण्यासाठी पैसा राहिला. मग काय करणार, ते क्विट करणार आहेत. आणि काय ते, आणि यांच्याकडे कशामध्ये येतील, लॉस मध्ये येतील. अनुभव आलाय पण आज ट्रेड करायला पैसा नाहीये. ओके, तर हा मेन पार्ट आहे, हे समजून घ्या तुम्ही. बरोबर आहे. तर सुरुवातीला कोणत्याही बिगनरने अग्रेसिव्हली फंड टाकायचं नाहीये. सेकंड पार्ट, जर तुम्हाला ट्रेडिंग करायचीच असेल तर असा इन्कम जनरेट करा की जो इन्कम गेला तरी मला काही फरक पडणार नाही, माझी सायकोलॉजी डिस्टर्ब होणार नाही. ओके, स्ट्रेसलेस ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये राहाल, खूप चांगल्या पद्धतीने ते ऍब्झॉर्ब करू शकताल. ओके, स्ट्रेस मध्ये राहत असाल तर तुम्ही तिथे तुम्हाला रिव्हेंज होईल, ओव्हर ट्रेडिंग होईल आणि मोठमोठे लॉसेस करून घेतात. बरोबर आहे. तर हा पार्ट सगळ्यांना समजलेला असेल. बरोबर आहे. तर मी बघा, सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आपण इक्विटी मार्केट बघणार आहोत, डेरिव्हेटिव्ह मार्केट बघणार आहोत. ओके, तर तुम्ही सगळेजण क्लास जॉईन केलेले आहात ट्रेडिंग पर्पज साठी. डेली तुम्हाला इन्कम जनरेट करायचं आहे. पण हा पार्ट कसा आहे, याचं ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, तर मला आजच्या सेशन मध्ये तुम्हाला एक सांगायचं आहे. जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल तर पहिला पार्ट ह्याच्यावर फोकस करा. ओके, तुमच्या मेन सॅलरी मधला इन्कम जो पैसा आहे तो टाकू नका. मेन तुमच्या बिझनेस मधला गल्ल्यातला पैसा स्टॉक मार्केटमध्ये टाकू नका. ओके, जेणेकरून जर लॉस झाला तर तुम्ही तिथे प्रॉब्लेम मध्ये येऊ नये किंवा तुमची सायकोलॉजी डिस्टर्ब होऊ नये. ओके, कारण तुम्हाला एक लक्षात घ्या, ट्रेडिंग करायचंय तर तुम्हाला लॉस तर बघावंच लागणार आहे. ओके, लॉस बघितल्याशिवाय प्रॉफिट दिसणार नाही. आणि जो मी पैसा वापरतोय, मी एकच सांगतोय तुम्हाला की तुम्ही जे ट्रेडिंगसाठी पैसा वापरतो तो पैसा कुठून येतोय. ओके, याचा तुम्ही अभ्यास करा. पैसा मी कशातला वापरतोय, मी माझ्या मेन इन्कम मधला वापरतोय, मी माझ्या फॅमिली मधला पैसा वापरतोय, मी माझ्या बिझनेस मधला पैसा वापरतोय. ओके, तर हे चुकीचं आहे. तुम्ही पैसा नक्की, इथे पैसा तर लागणारच आहे. कारण ट्रेडिंग मध्ये तुमचा मेन फ्युएल काय आहे, पैसा आहे. बरोबर, त्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही. पण तो पैसा तुम्हाला कुठून घ्यायचा आहे, कुठूनही पार्ट टाइम इन्कम करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही 10-20 हजार 4 तासाचं काम करा, 5 तासाचं काम करा, 3 तासाचं काम करा, 4-5 हजार येऊ द्या. फक्त त्याचा वापर ट्रेडिंगसाठी करा की जो तुम्हाला चांगला इन्कम जनरेट करून देईल फ्युचरमध्ये. ओके, तर हा फॅक्ट आहे शेअर मार्केटचा. थोडक्यात मी आज पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला थोडक्यात शेअर मार्केटचा जो काही फॅक्ट आहे तो सांगितलेला आहे. तर तुम्ही आज प्रॉपर स्टडी करा, अभ्यास करा, याचे सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मग डिसिजन घ्या. ओके, आणि आपण ही मॅक्स 15 ते 20 स्टुडंटची बॅच करणार आहोत, ज्याच्याकडे आपला टोटल पर्सनली अटेन्शन असेल, डेली फॉलोअप असेल. ओके, तर जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी 10,000 फीज ही भरा. ओके, जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी मला कन्फर्मेशन द्या. काही नाहीये, 1 ते 2 दिवस आणखी घ्या, क्लास अटेंड करा. बरोबर आहे. मंडे पासून फक्त 15 ते 20 लोकांची आपली बॅच होईल. ओके, तर लवकरात लवकर तुम्ही रजिस्टर करा. आणि मी असंही म्हणत नाही की तुम्ही हे केलंच पाहिजे, मी तुम्हाला दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत. ओके, तुम्ही एकात जर एक्सलंट असाल तिथेच आणखी तुम्ही एक्सलंट व्हा. बरोबर, पण तरी तुम्हाला जर हे करायचं असेल तर याच्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला आणि ते फॉलो करा. बरोबर आहे. बाकी काही ऐकू नका. कोणी काय सांगितलं 1 लाख रुपये टाक, हे करते का, अजिबात ऐकू नका. असं होत नाही मार्केटमध्ये. ओके, बिगनर्सने अजिबात अग्रेसिव्हली फंड ऍड करायचं नाही. बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांना ट्रेड करतात, आज आज जसं मार्केट आहे बरेच बिगनरना चांगला प्रॉफिट झाला, 10,000, 15,000, 20,000. आणि मग त्यांना वाटतं आज जर मी समजा 40,000च्या ऐवजी 1 लाख रुपयाचा ट्रेड घेतला असता तर आज मी 1 लाख रुपये कमवू. मित्रांनो, असं नसतंय मार्केट. बरोबर आहे. उद्या मार्केट पुन्हा वेगळा व्ह्यू त्यात तुम्ही आजच्याच व्ह्यूने जर उद्याच्या मार्केटमध्ये ट्रेड केला तर तुमचा पूर्ण कॅपिटल संपून जाईल. ओके, तर हा मार्केट हा पूर्ण रिस्क मॅनेजमेंटचा पार्ट आहे, तो त्याच्यावरच आपण मॅक्स फोकस करणार. ओके, तर मी आजचा सेशन जो आहे तो इथे मी थांबवतोय. ओके, तर याचे रेकॉर्डेड व्हिडिओ माझा युट्यूब चॅनल आहे, तर युट्यूब चॅनललाही तुम्ही जाऊ शकता. आणि युट्यूब चॅनल ओजस्वी शेअर मार्केट म्हणून युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनललाही तुम्ही फोकस करा. ओके, तिथेही माझे कोर्स अपलोड करेल. आणि यामध्ये ज्यांना जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी मला 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं कन्फर्मेशन द्या. ओके,
तर थँक्यू सगळ्यांनी क्लास जॉईन केल्याबद्दल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी जे काय डिस्कस केलेलं आहे, हे आपली ही ट्रेडिंग कम्युनिटी आहे मित्रांनो. आपल्या आजूबाजूला पण आपले ट्रेडर्स असतील, आपले कलिग्स असतील, तर डिस्कस करत चला नेमकं काय चालू आहे, कसं चालू आहे, कशा पद्धतीने ट्रेड करतायत. ओके, तर कायम डिस्कस करा आणि प्रॉपर जे काय मी बोललेलं आहे ते त्यांनाही सांगा. ओके, नेमकं जर त्या प्रॉब्लेम मध्ये ते असतील तर त्यांना तुम्ही गाईड करा. ओके, कारण ट्रेडर असाच असतो, त्याला जर जो काही त्याला लॉस होतो तो मनातल्या मनात रडत असतो, पण तो बाहेर सांगत नसतो. बरोबर आहे. तर ते सगळ्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूला जेवढे ट्रेडर्स आहेत सगळ्यांशी आपण हे डिस्कस केलं पाहिजे. ओके, एक हेल्दी ट्रेडर्स मार्केटमध्ये असले पाहिजेत. कुणाचा काही मोठा काय होत लॉस होत असेल, तुम्हाला जाणवत असेल तर बोलून दाखवा, काहीतरी मार्ग निघतो. बरोबर आहे. ओके, तर हे सगळ्यात महत्वाचा पाठ आहे. आपण सगळे ट्रेडर अशाच अलर्ट राहिले पाहिजे, आपल्या आजूबाजूला अलर्ट राहिलं पाहिजे. ओके, कोणी मिसगाईड बरेच आता मार्केटमध्ये चालू आहे. ओके, तर ते अवॉइड केलं पाहिजे. जे फॅक्ट आहे स्टॉक मार्केटचा ते आपण आपल्या क्लासमध्ये डिस्कस करतोय. ओके, तर सगळ्यांनी नक्कीच जॉईन करा, सगळ्यांनी नक्कीच एनरोल करा. ओके, थँक्यू. बाकीचा पार्ट जो आहे उद्या सकाळी 9 वाजता लाईव्ह सेशन असेल, त्याची लिंक मी पाठवेन, सगळ्यांनी जॉईन करा. ओके, आणि त्यानंतर उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण इक्विटी मार्केट बघणार आहोत, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट काय आहे, त्यानंतर स्विंग ट्रेडिंग कशी असते आणि इंट्राडे कशी असते. तर हे प्रॅक्टिकली आपण, मी अँजल ब्रोकिंगचा ऍप वापरतोय, तर म्हणजे ऍक्च्युली त्यातच मी आधीपासून काम करतोय, तर तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. ओके, तर थँक्यू. उद्या सकाळी लाईव्ह सेशन सगळ्यांनी जॉईन करा.